आज राशिवडे गावामध्ये लोकगंगेला आलेला महापूर पाहिल्यानंतर आमचे तिन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आता कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता राहिली नाही. बंधू भगिनींनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 10 वर्षांनी होत आहेत आणि या 10 वर्षाच्या काळामध्ये जे ज्येष्ठ होते त्यांनी उमेदवारी अर्ज भरले, जे मध्यमवयीन होते त्यांनी अर्ज भरले, जे तरुण होते वयात आलेले त्यांनी उमेदवारी अर्ज भरले आणि अनेकांना या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी परत घ्यायला लागली. त्यामध्ये आपले गोरख मित्तम त्यानंतर युवराज लायकर, तुषार बोडके या उमेदवारांनी आपली उमेदवारी परत घेऊन आपल्या या उमेदवारांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि सक्रिय प्रचारात त्या सहभागी आहेत त्याबद्दल या जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. बंधू भगिनींनो, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि आपले उमेदवार विनय पाटील, मला वाटते मला सगळ्यात जास्तीत जास्त त्रास देत असेल तर विनय पाटील. सकाळी लवकरात लवकर उठून लोकांना घेऊन यायचं, निधीसाठी सातत्यानं पाठपुरावा करायचा, अधिकाऱ्यांना फोन करायला लावायचं. मला वाटते डोळे पट्टी बांधून त्याला सोडलं तर ते कागदला सकाळी येईल. एवढं प्रचंड काम लोकांसाठी तो करतोय, जनतेसाठी करतोय, विकासासाठी करतोय. मला वाटते पुन्हा एकदा त्याला संधी द्या. चांगल्या मताने निवडून आल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे, परंतु राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार आहे. मी विनय पाटलांना संधी दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, आपल्या रुपालीताई पाटील अतिशय छोट्या गावातून त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. आता तुम्ही सर्वांनी त्यांना ओट्यात घेण्याची गरज आहे. राशिवडे बुद्रुक मोठं गाव आहे, त्यांचं छोटं गाव आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यांना निवडून आणावं अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. माझे मित्र जयशिंगराव खामकर, त्यांच्या आजोबांचा, ज्यांच्या वडिलांचा इतिहास अरुणराव डोंगरेने आपल्यासमोर मांडला. धामोडसारख्या अतिशय प्रतिकूल डोंगरी भागामध्ये नेतृत्व उदयाला आलं आणि त्याने एक प्रकल्प हातामध्ये घेतला जागरीचा. जिल्हा मदती बँकेचा चेअरमन म्हणून आम्ही सहकार्य केलं. कोणत्याही परिस्थितीत हा जागरी प्रकल्प तर पूर्ण होईलच आणि ते अनेक प्रकल्प हातामध्ये घेतील. तिथली बेरोजगारी संपवण्यासाठी, तिथल्या विकासासाठी मी जयशिंगराव खामकर यांच्या मागं हिमालयासारखं उभं राहीन एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो आणि या डोंगरा भागाचा विकास करण्यासाठी त्यांना मी प्रोत्साहित करतो. म्हणून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा याबद्दल माझे मित्र विजय काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आपला अजेंडा असला पाहिजे की आपल्या गावामधील प्राथमिक शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे. आपल्या गावात जे पिण्याचं पाणी आहे ते स्वच्छ आणि भरपूर मिळालं पाहिजे. घनकचरा, स्वच्छता, आरोग्य ह्या ज्या मूलभूत आहेत सेवा त्या देण्याची जबाबदारी आपल्या या सदस्यांची तर आहेच. परंतु रस्ता केल्यानंतर 5 वर्षांनी तो रस्ता उकडणार, नव्यानं करावा लागेल. पिण्याची पाण्याची योजना केली तर बंधू भगिनींनो, गाव विस्तारलं की नव्यानं पाणी योजना करावी लागते, नळ बदलावे लागतात, टाक्या बदलावे लागतात. म्हणजे विकास हा एक निरंतर प्रक्रियेचा भाग आहे. विकास हा कधी संपत नसतो. मला वाटते विनय पाटील, रुपालीताई आणि जयसिंग खामकर या सर्व कामामध्ये तुमचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी अविरतपणानं प्रयत्न करतील आणि निधीसाठी या जिल्हा परिषदेच्या सत्तेमधून आणि राज्य शासनाच्या सत्तेमधून त्यांना प्रचंड निधी देण्याचा प्रयत्न मी या राज्याचा मंत्री म्हणून करेन असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो.
बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.